तर मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपणासमोर येत आहे व्हिडिओमार्फत. येण्यामागचं कारण की मी काही दिवसापूर्वी न्यूजला पण लावलेली आहे आपली बातमी MD धाब्याविरोधात, आणि या महानगरपालिकेचे अधिकारी काय काम करतात त्यांच्या विरोधात मी बातमीही लावलेली आहे व माझं बाईटसुद्धा दिलेलं आहे. तेही सर्वत्र व्हायरल झालेलं आहे. सर्वांपर्यंत ही बातमी पोचलेली आहे की या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं कामकाज कशा पद्धतीने चालू आहे. तर आज तुम्हासमोर येण्याचं कारण असं आहे की मी जे काही माझं जे काही कार्य या MD धाब्याच्या विरोधात चालू होतं ते करत असताना मला आलेला यांचा अनुभव आणि यांनी बजावलेल्या कायदेशीर नोटिशी या तुमच्यासमोर मला आणायच्या होत्या, म्हणून मी आज तुमच्यासमोर आलेलं आहे. संबंधित मी पहिला जेव्हा तिथे अर्ज केले होते तेव्हा तिथे कार्यरत होते सोमनाथ सोष्टे, सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती क्रमांक 3. त्यांना आता आपल्या भिवंडी नगरपालिकेच्या रोषणाई विभागाकडे त्यांना त्यांचं पदभार दिलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी बजावलेली नोटीस, ह्या नोटीसचा फोटो बघून घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते स्पष्ट बघा. कलमांचा वापर सरळ केलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की हे अधिकारी लोक आपल्याला कागदोपत्री तर दाखवतात की आम्ही अशा प्रकारच्या नोटीस बजावल्यात. मूलतः यांनी जास्तीत जास्त हे प्रकरण 1.5 ते 2 महिन्यात उरकायला पाहिजे होतं. 1.5 ते 2 महिन्यात त्याचा निर्णय लागायला हवा होता, तिथे हातोडा पडायला पाहिजे होता, पण तसं काही झालेलं नाही आहे. यांनी ही नोटीस 20/7/2023 त्याला बजावलेली आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे यांनी लिहिलेलं आहे की 2 दिवसाच्या आत तुम्ही त्या धाब्यासंदर्भात अधिकृत पेपर सादर केले नाही तर ती वास्तू अनधिकृत आहे असं घोषित करून आपणाविरोधात 260 अंतर्गत नोटीस बजावून महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1949 चे कलम 52 नुसार संबंधितांवर, म्हणजे कोणावर, धाब्यावाल्यांवर, संबंधितांवर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस गुन्हा दाखल करून बांधकाम निष्कासित करण्यात येईल. हे प्रकरण आहे. ही कधीची नोटीस आहे? 20/7/2023 ची. आज काय चालू आहे? 25/9/2025, म्हणजे जवळजवळ 2 वर्ष निघून गेलेले आहेत या गोष्टीला. तरीसुद्धा आतापर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही. तदनंतर मी जेव्हा विचारणा करायला गेले असता तेव्हा सोमनाथ सोष्टे तिथून निघून गेले होते. तिथे जगदीश जाधव हे कार्यरत झाले होते. मी त्यांच्याकडे वारंवार विचारणा करायला गेला असता मी स्वतःहून त्यांचे व्हिडिओज वगैरे बनवला होता. कारण मी तक्रारदार आहे तर मी विचारणार की मी जी तक्रार केलेली आहे त्याच्यावर तुम्ही काय केलं आहे, माझ्या तक्रारीचं निवारण करा, मला उत्तर द्या. त्याप्रमाणे यांनी न करता मी कुठे थांबतच नाही म्हणून माझ्या विरोधात जाऊन पोलीस स्टेशनला खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, तोही तात्काळ. एवढी तत्परता म्हणजे या तक्रारदाराला थांबवता कसं येईल हे या येथील अधिकाऱ्यांना माहिती आहे. याला थांबवलं तर आपला रोजीरोटीचा जो प्रश्न आहे तो नेहमी चालू राहणार आहे. आपल्याला कुठे थांबायची गरज लागणार नाही. आपल्याला संबंधितांकडून पाकिट चालू राहणार आहे. हा यामागचा धोरण होता. म्हणून त्यांनी काही केलं नाही. त्यांनी माझ्यावर उलट जाऊन गुन्हा दाखल केला. पण जगदीश जाधव यांनी रिटायरमेंटच्या आधी ती वास्तू अनधिकृत घोषित केलेली आहे आणि त्या बाबतीतली नोटीस, त्या बाबतीतला आदेश, त्या बाबतीतला दिलेला त्यांनी निर्णय हा माझ्याकडे आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय स्पष्ट केलेले हे तुम्हीच बघून घ्या. तुम्हासमोर ते सुद्धा मी ठेवत आहे.
तर तुम्ही बघितलं असेल या निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की मौजे कामतघर पटेल कंपाऊंड घर नंबर 46-0-46-1 47-0 व 47-1 या घराच्या दगडी पायावर वीड बांधकाम करून वर पत्रा छपराचे MD धाबा केलेले बांधकाम अनधिकृत असल्याचे मी घोषित करीत आहे. कधी केले त्यांनी घोषित? 20/9/2024 म्हणजे त्या गोष्टीला पण 1 वर्ष झालेलं आहे. सदरचे अनधिकृत बांधकाम आपण स्वतःहून 7 ते 15 दिवसात काढून टाकावे, अन्यथा सदरचे बांधकाम मनपामार्फत निष्कासित करण्यात येईल व त्या कामी येणारा खर्च आपणाकडून वसूल करण्यात येईल. हे स्पष्टपणे त्यांनी लिहिलेलं असताना मग तुम्ही कागदाचा आणि कलमांचा वापर कशासाठी करताय? फक्त आमची भुरळ पाडण्यासाठी की आम्हाला वेडे बनवण्यासाठी? तुम्ही आम्हाला नाही तर जनतेला वेडे बनवताय. तुम्ही फक्त जनतेसमोर हे ठेवताय की आम्ही कायदेशीररित्या अशा नोटीस बजावल्यात, पण त्यांची अंमलबजावणी कोण करणार? तुम्ही त्याचं उल्लंघन तुम्ही स्वतः करताय. तुम्ही शासकीय अधिकारी आहात, तुमच्याकडूनच जर असं कलमांचं उल्लंघन होत असेल, त्यांचा अपमान होत असेल, तर तुम्ही त्या पोस्टवर कशासाठी बसलात? तुम्ही ती पोस्ट सोडून द्या. अजूनपर्यंत या गोष्टीवर कुठल्याही प्रकारची सुनावणी, कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. संबंधितावर गुन्हे पण दाखल होत नाही, पण मात्र माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या संदर्भात मी जगदीश जाधव यांच्या विरोधातही पुन्हा एकदा मनपाकडे अर्ज दिलेला आहे की जगदीश जाधव जेव्हा कार्यरत होते त्यांनी हे तोडण्याचा आदेश, हे निर्णय त्यांच्या सहीचा आहे. मग त्यांनी निर्णय दिला होता, मग त्यांनी ती भूमिका का बजावली नाही? त्यांच्याकडून ते तोडण्यात का नाही आलं? तुम्ही 1 ते 1.5 वर्ष तिथे कार्यरत होते, त्या कार्यालयीन काळात तुम्ही तो काम का केला नाही याचं स्पष्टीकरण त्यांनी स्पष्ट करावं जनतेसमोर. अन्यथा माझं येत्या 10 तारखेला महानगरपालिकेच्या गेट समोर मोर्चा असणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व माझे सहकारी, मला पाठिंबा असणाऱ्या रावण ग्रुप संस्थेचा मला पाठिंबा आहे. आम्ही सर्वजण मिळून महानगरपालिकेच्या गेट समोर मोठ्याने मोर्चा करणार आहेत. आमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील आणि संबंधितावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. हे जेवढे पण अधिकारी आहेत याच्यामध्ये, त्या सगळ्यांच्या अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेत त्या संदर्भात शिस्तभंगात्मक कारवाईची नोंद झाली पाहिजे. जगदीश जाधव हे आता निवृत्ती वेतन घेतात, त्यांच्या निवृत्ती वेतनाला स्थगिती देण्यात यावी जोपर्यंत ते लोक त्यांचं कारण स्पष्ट करत नाही. मी ती कार्यवाही का नाही केली याच्या मागचा त्यांनी पूर्ण अहवाल द्यायचा. निर्णय जर तुम्ही देऊ शकता तर कार्यवाही पण तुमचं करणं काम होतं, पण तुम्ही ते केलेलं नाहीये, तर ते स्पष्ट करा. बस एवढंच माझं म्हणणं आहे. आणि या व्हिडिओला जेवढं व्हायरल